अजित लेट आणा पेनल्टी चल त्याला. अजित झाले ना चालू रेडी करायचे. चला चालू करायचंय. आजच्या दिवसातला हा पहिला सामना सावले बनाम वंजारवाडी. गोलंदाज ट्रॅक वरती, गोलंदाज स्वतः अजित पवार. वंजारवाडी संघाकडून एक मोठा गोलंदाज असेल स्ट्राईक एंड सागर. सुरेख पद्धतीचा चेंडू आणि एक धाव सदरती पूर्ण. बघूया आता स्ट्राईक वरती सागर मुकणे. एक मोठा फलंदाज असेल सागर मुकणे. अजितचा दुसरा चेंडू मारा करणार सागर. फुल टॉस चेंडू आणि इथे एक गडी बाद होतोय सावले संघाचा. सागर बघूया सागराची जागा भरून काढण्यासाठी गेलाय बालू वाघमारे. एक मोठा फलंदाज असेल सावले संघाकडून. एक टाइमाला ओपनिंग करायचा पर आता वन डाऊनच्या भूमिकेत जातोय बालू. सुरेख पद्धतीचा चेंडू मारलेला चेंडू जाणार सीमारेषे पार. षटकार. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले ती अद्याप 7. 3 चेंडू आणि 7 धावसंख्या सावले संघाची. अजयच्या गोलंदाजीवर मात्र हल्ला चढवलेला दिसतोय. बालू वाघमारेने पहिल्याच चेंडूवरती एक घणाघाती प्रहार करतोय. आजच्या दिवसातला हा पहिला सामना. पहिला षटकार बघायला मिळतोय बालू वाघमारेचे आणि एक अवांतर धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती अद्याप 8. तिन्ही चेंडूच्या खेळल्यानंतर धावसंख्या झालेली 8. 1 बाद 8. बघूया पुढचा चेंडू. सुरेख पद्धतीचा चेंडू आणि इथे क्षेत्ररक्षण आहे आणि इथे बालूच्या पारीचा अंत. पुन्हा एकदा एक धक्का लागतोय सावले संघाला बालूच्या स्वरूपात. एक मोठा फटका खाल्यानंतर अजितने बाकी कमबॅक केलंय. बालू सारख्या फलंदाजाला माघारी पाठवतोय अजित पवार. आणि बालू याच्या पारीचा अंत झाल्यानंतर जातोय महेश वाघमारे. बघूया स्ट्राईक एंड महेश वाघमारे एक नवीन फलंदाज असेल. अजितच्या गोलंदाजीवर बघू काय करतोय. सुरेख पद्धतीचा चेंडू आणि एक धाव काय रोखू शकत नाही. धावसंख्येत भर.
धावसंख्या झालेली ती 9. शेवटचा चेंडू मार्ग असताना गोलंदाज अजित बघूया आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्ट्राईक वरती असेल सागर पवार. एक मोठा गोलंदाज असेल सागर पवार. आजच्या दिवसातील एक पहिल्याच चेंडूवरती सिंगल घेतले. एक धावेवर खेळतोय. बघूया आता स्ट्राईक मिळते त्याला. 51 तर धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचले 10च्या घरात. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक सागर साठी. बघूया मारा करणार सागर. आणि येता निर्धाव चेंडू. शतक संपण्याचा इशारा. चांगलंच पंच रमेश इलम आणि संदीप वाघमारे सावले संघाचे. बघूया एक षटकाच्या खेळल्यानंतर धावसंख्या अद्याप सावले संघाची 10. बॉलिंग मार्क वरती आत्ता जातोय. दुसरा षटक घेऊन येतोय तो सचिन. बघूया आजच्या दिवसातला दुसरा शतक मार्ग असताना गोलंदाज सचिन आणि सुरेख पद्धतीचा चेंडू काय समजला. बघूया पुढचा चेंडू. सचिन याचा मारा करणार महेश. चेंडू जाणार सीमारेषे पार. चौकार. बघूया बोलूया सामन्याकडे. पुढचा चेंडू महेश वाघमारेने एक पुन्हा एकदा एक चांगलासा मारलेला चेंडू आणि क्षेत्ररक्षण आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण रोहिदास कडून आणि 2 धावा सहजरती पूर्ण. धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचल्यात त्या 16. बघूया 3 चेंडू आणि 16 धावसंख्या. आणि इथे निर्धाव चेंडू. चांगलासा कमबॅक सचिन याच्या माध्यमातून. पाच चेंडू आणि 7 धावसंख्यावर खेळतोय महेश. बघूया अजूनही काही चेंडू शिल्लक शतकातील. सुरेख पद्धतीचा चेंडू आणि चेंडू पुन्हा एकदा दुसरे धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. आणि 2च धावेवर समाधान. बघूया शेवटचा चेंडू मार्ग असताना गोलंदाज सचिन. फुलटॉस चेंडू आणि एक धाव काही रोखू शकत नाही. सुंदर असं क्षेत्ररक्षण वंजारवाडी संघाकडून. बघूया 2 षटकाच्या खेळल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 19.
पाणी पाहिजे का? बघूया आता चांगलाच गोलंदाज प्रत्येक वाघमारे एक वंजारवाडी संघाकडून एक जुना जाणता गोलंदाज असेल. जुना जाणता बाबा, जुना जाणता. बघूया प्रत्येक दादा आता काय करत आहेत ते. गोलंदाजी तिसरं शतक मार्ग असताना पहिला चेंडू कसं काय फेकी करतोय महेश वाघमारे सामोरे आणि सुरेख पद्धतीचा चेंडू यॉर्करलेस चेंडू आणि चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचले 21. बघूया पुढचा चेंडू प्रतिक्रियाचा मारा करणार महेश. अरे सुंदर असे गोलंदाजी प्रतीकच्या माध्यमातून. बघूयात तिसरा चेंडू सुरेख पद्धत चेंडू मारलेला आहे आणि इथे एक टप्पा घेऊन पुन्हा एकदा दुसरी धाव सहद्रती पूर्ण. एकेरी दुहेरी धाव्याने सुद्धा एक मोठा डोंगर होऊ शकतो असा महेश याचा आत्मविश्वास असेल. अजूनही 9 चेंडू आणि 12 धावसंख्येवर खेळतोय महेश वाघमारे. एक चांगलीशी खेळी. तीन चेंडू आणि 23 धावसंख्या झालेल्या त्या यंगस्टर सावले संघाच्या. बघूया अजूनही शतकातले काही चेंडू शिल्लक. मारा करणार महेश सुरेख पद्धतीचा चेंडू आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता. बघूया शेवटचं 2 चेंडू शिल्लक. प्रत्येक याच्या शतकातले. सागरने मात्र कानमंत्र दिलेला आहे महेश याला. आता बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय महेश वाघमारे. 2 चेंडू शिल्लक. आणि पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. बघूया एक शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू असेल प्रतीक याचा. सुंदर असा मारलेला चेंडू आणि चेंडू बघूया वन बाउन्स चौकार जातोय. 3 षटकाच्या खेळीनंतर धावसंख्या झालेली ती 27.
बघूया शेवटचं शतक मार्ग असताना स्वतः कर्णधार बालू सुनील भारद्वाज बॉलिंग ट्रॅक वरती. बघूया तीन षटकाच्या खेळीनंतर धावसंख्या झालेली 27. बघूया पुढचा आणि हा एक मोठा फटका. चेंडू जाणार सीमारेषे पार. षटकार. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली ते अद्याप आहे 33. बघूया पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार करतोय सागर पवार जो ओपनर होता. पुन्हा एकदा एक स्टेट ऑफ द ग्राउंड मारलेला चेंडू आणि चेंडू जाणार वन बाउन्स चौकार. सुंदर अशी फलंदाजी आहे सागरच्या माध्यमातून. बघूया दोन चेंडू आणि 10 धावसंख्या खर्च करतोय सुनील भारद्वाज. बघूया पुढचा चेंडू आणि इथे 2 धावा सुद्धा सहजरीती पूर्ण. बघूया शेवटचं 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या जाऊन पोहोचले 39. आणि एक निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. शेवटचं 2 चेंडू शिल्लक आणि 39 धावसंख्या झालेली आहे ती सावले संघाची. बघूया शेवटचा चेंडू मार्ग असताना बघूया चांगलासा कमबॅक. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू काढलेत सुनील भारद्वाजने. एक स्टेट ऑफ द ग्राउंड मारलेला चेंडू. बघूया दोन धावा सहजरीती पूर्ण. धावसंख्या झालेली आहे ती 41.
नाही काय खेळा तुम्ही एक जगदीश लागे प्रकाश शिलम आणि मंगेश शिलम यांचा अंडापावचा स्टॉल इथं आहे समोर. तर कुणाला अंडापाव असेल तर जायचं आहे. बघूया पुढचा चेंडू. आणि इथं चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार. बघूया स्ट्राईक वरती बालू. सुरेख पद्धतीचा चेंडू निर्धाव चेंडू. 3 चेंडूच्या खेळल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 6. बघूया पुढचा चेंडू मारणार उलटा चेंडू. आणि इथे मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि स्वतः यष्टीरक्षक चुकी करतोय. तसेच आजच्या दिवसातले बर्थडे बॉय समीर पवार यांना बर्थडेचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बघूया पुढचा चेंडू.
हलकीसे कट आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण संतोषच्या माध्यमातून. बघूया अजूनही षटकातल्या शेवटचा चेंडू आणि सुंदर असा मारलेला चेंडू आणि येत स्वतः फलंदाजावरती हल्ला चढवला. एक षटकाच्या खेळीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 9च्या घरात. तसं सोपान वाघमारे लवकरात लवकर जायचं आहे. एक षटकाच्या खेळानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले वंजाराडी संघाची अद्याप आहे 9. पिंटू आहेर 2 चेंडू आणि 2 धावसंख्येवर खेळतोय. तसंच सुनील भारद्वाज सुद्धा 4 चेंडू आणि 6 धावसंख्येवर खेळतोय. आता बॉलिंग ट्रॅक वरती एक रफ्तार गोलंदाज सागर मुकणे यंगस्टार सावले यांच्याकडून पहिला चेंडू कसा काय पद्धतीने हाताळतोय बघूया. सुरेख पद्धतीचा चेंडू निर्धाव चेंडू म्हणून म्हटलं रफ्तार गोलंदाज. म्हणून म्हटलं जातं सावले एक्सप्रेस सागर मुकणे ऑन द फायर. बघूया बालू भारद्वाज स्ट्राईक वरती. बालू भारद्वाज सुद्धा कमी नाही. अजूनही 12 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज असेल वंजारावाडी संघाला. सुरेख पद्धत चेंडू आणि स्वतः संतोष वाघमारे क्षेत्ररक्षण आणि इथं 2 धावसंख्या पूर्ण. 2 धावा सदरती पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 11. 2 चेंडू 11. बघूया पुढचा चेंडू मारा करणारा बालू. सुरेख पद्धत मारलेला चेंडू क्षेत्ररक्षण आहे आणि 2 धावा सदरती पूर्ण. 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले अद्याप 13. बघूया पुढचा चेंडू आणि सुरेख पद्धतीचा मारलेला चेंडू आणि चेंडू जाणार सीमारेषे पार. षटकार म्हटलं होतं. सुनील भारद्वाज सुद्धा कमी नाही. बघूया पुढचा चेंडू. सुरेख पद्धतीचा मारलेला चेंडू आणि तिथं प्रकाश आणि चांगला असं क्षेत्ररक्षण महेश वाघमारेच.
बघूया. किती चेंडू झाले? 5 ना. शेवटचा चेंडू मार्ग असताना गोलंदाज सागर मुकणे. बघूया. सुरेख पद्धतीचा चेंडू आणि चेंडू जाणार सीमारेषे पार. षटकार. शतक संपण्याचा इशारा पाणी घेऊन जायचा आहे. किती ना रे? 27. तसेच अजूनही वंजरवाडी संघाला 12 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज असेल. बारा चेंडू 15 धावसंख्येची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर ते गोलंदाज बालू. बघूया शतकातला पहिला चेंडू. 12 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज वंजरवाडी संघाला. आणि इथे एक चोरटी धाव. लेग बाय स्वरूपात एक धाव सदरती पूर्ण करतोय. बघूया पुढचा चेंडू आणि एक सुंदर असा मारलेला चेंडू आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. एकच धावेवर समाधान. बघूया पुढचा चेंडू. मारा करणार पिंटू. कशा प्रकारे आणि सुंदर असं मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षण आहे सागर पवार. एकच धावेवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 30 या आकड्यावरती. 9 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. अजूनही मोठा फलंदाज असेल सुनील. सुरेख पद्धतीने मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षण आहे आणि इथे एक गडी बाद होतोय. सुनीलच्या बारीचा अंत. सुंदर असा मारलेला चेंडू. बघूया सागर मुकणे तिथं आणि 2 धावा सदरती पूर्ण. अजूनही 7 बॉल 10 धावसंख्येची गरज. शेवटचा चेंडू मार्ग असताना गोलंदाज बालू. बघूया 7 बॉल 10. निर्धाव चेंडू. 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज असेल वंजरवाडी संघाला. बघूया गोलंदाजी मार्क वरती आता.
बघूया गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज महेश यंगस्टर सावले यांच्याकडून गोलंदाजीसाठी स्ट्राईक एन वरती पिंटू आहेर आणि नो स्ट्राईक वरती अजय वनडाऊनच्या भूमिकेत जाणारा अजय. बघूया बघूया पुढचा चेंडू दोन धावा सदरती पूर्ण 5 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. बघूया 5 बॉल 8 काय समीकरण येऊन इथं टिपलंय. 5 चेंडू आणि 8 धावसंख्या. स्ट्रायकेन वरती पिंटू एकच धावेवर समाधान. स्वतः यष्टीरक्षक इथं चुकी करतोय. चार चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. बघूया आता मात्र स्ट्राईक वरती अजय. आजच्या दिवसातला हा पहिला सामना. याच्या पुढचा होणारा सामना बघूया. पुढचा चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू निर्धाव चेंडू जातोय. बघूया पुढचा चेंडू 3 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. सुंदर अशी गोलंदाजी. बघूया 2 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. याच्या पुढचा होणारा सामना कलंबुली बनाम तमनाथ. तर दोन्ही संघ आले असतील तर त्यांनी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. त्यामाने मोहरा गेल. बघूया 1 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. आता मात्र जातोय सचिन वाघमारे वंजराडी संघाकडून 1 बॉल 7. बघूया शेवटचा चेंडू आणि इथे मात्र सावले संघ विन होतोय. याच्या पुढचा होणारा सामना कलंबुली बनाम तमनाथ. तर दोन्ही संघांचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहेत लवकरात लवकर.